मित्रांनो नमस्कार, मी विजय चोरमारे. दिनमान मराठी या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. व्हिडिओला विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती. आपल्याला व्हिडिओ आवडला तर दिनमान मराठी हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वळूया आपल्या आजच्या विषयाकडं. विषय आहे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारा ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांचं जे पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया, या नावाचं हे पुस्तक आहे. आणि या पुस्तकात प्रकरण आहे हमारे साथ ईडी है वॉशिंग मशीन पॉलिटिक्स. या पुस्तकातल्या प्रकरणातल्या तपशिलावरून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड गदारोळ माजलेला आहे. ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यापासून वेगळं होऊन अजित पवार यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सामील झालेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी हा एकूण राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमागच्या कारणांचं विश्लेषण केलेलं आहे. व्यक्तिगत कारणांचं विश्लेषण केलेलं आहे आणि व्यक्तिगत कारणांच्या बरोबर आपल्या अन्य सहकाऱ्यांच्या संदर्भात सुद्धा त्यांनी उल्लेख केलेले आहेत. आणि हे सगळं पक्षफुटीचं राजकारण कसं घडलं, त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. मित्रांनो, खरं तर भुजबळ यांनी जे सांगितले त्यात नवीन काहीच नाही. सगळ्यांना माहिती आहे की शिवसेनेत जी फूट पडली, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली किंवा अन्यही काही नेते जे आपला पक्ष सोडून भारतीय जनता पक्षासोबत गेले, त्या सगळ्यांच्या मागचं एकच कारण आहे, ते म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांचा त्यांच्या पाठीमागं लागलेला ससेमिरा. त्यांनी केंद्रीय नेतृत्वाचं ऐकलं नाही, भारतीय जनता पक्षाचं ऐकलं नाही. त्यांना किंमत चुकवावी लागली. मग ते कर्नाटकच्या विद्यमान उपमुख्यमंत्री DK शिवकुमार असोत, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख असोत किंवा शिवसेनेचे खासदार संजय राऊत असोत, यांना त्याची किंमत चुकवावी लागली, तुरुंगात जावं लागलं. त्यांनी जर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचं ऐकलं असतं, ते सांगतायत त्याप्रमाणे तडजोडी केलेल्या असत्या, तर त्यांना तुरुंगात जावं लागलं नसतं. ज्यांनी तडजोडी केल्या म्हणजे भारतीय जनता पक्षासोबत जाणं पसंत केलं, त्यांना मात्र यापासून सवलत मिळाली, सूट मिळाली. आपल्याला माहित आहे त्यात नावं कुणाकुणाची येतात. छगन भुजबळ यांचं नाव आहे, हसन मुश्रीफ यांचं नाव आहे, प्रफुल्ल पटेल यांचं नाव आहे, नारायण राणे यांचं नाव आहे. अशी खूप मोठी नामावली घेता येतील. किरीट सोमय्या यांनी तर त्या संदर्भात एक यादीच प्रसिद्ध केलेली होती, ज्यांच्यावर आरोप केलेले होते, ज्यांच्या पाठीमागे या केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावलेला होता. अशी खूप सगळी नावं आहेत आणि त्या नावातलं छगन भुजबळ हे एक प्रमुख नाव आहे. जे छगन भुजबळ खरं तर एकदा तुरुंगात जाऊन आलेले आहेत. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणी छगन भुजबळ अनेक दिवस तुरुंगात राहून आलेले आहेत. त्यामुळे तिथल्या वेदना काय असतात, तिथल्या यातना काय असतात याची त्यांना कल्पना आहे. आणि आता या वयात पुन्हा त्यांना त्या दुःखाला सामोरं जाण्याची त्यांची तयारी नाही. म्हणजे राजदीप सरदेसाई यांनी या पुस्तकात उल्लेख केला आहे. त्याचा जर आपण संदर्भ घेतला तर तुरुंगात काढलेल्या आठवणींनी अनेकदा झोप लागत नाही, असं भुजबळांचं म्हणणं आहे. म्हणजे या झोप लागण्यावरून आपल्याला आठवत असेल की हर्षवर्धन पाटील यांनी ज्यावेळी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, त्यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले होते की आता मला चांगली झोप लागते, शांत झोप लागते. म्हणजे भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर यंत्रणांचा ससेमिरा जो मागे लागलेला असतो थांबतो. तपास यंत्रणा ज्या पद्धतीने छळ करत असतात तो सगळा छळ थांबतो आणि शांतपणे झोप लागते. असे हर्षवर्धन पाटलांच्या सकट अनेक नेते, महाराष्ट्रातले अनेक ज्येष्ठ नेते, अगदी अशोक चव्हाणांच्या पर्यंत, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या पर्यंत अनेकांच्या बाबतीत असं सांगता येतं की केवळ शांत झोप लागण्यासाठी ते आपला पक्ष सोडून, आपल्या पक्षावरची अनेक दशकांची निष्ठा सोडून भारतीय जनता पक्षात सहभागी झालेले आहेत. भुजबळ एकदा तुरुंगात जाऊन आल्यानंतर पुन्हा त्यांची तुरुंगात जाण्याची तयारी नाही. त्यांना माहित आहे की पुन्हा या वयात तुरुंगातलं जगणं आपल्याला झेपणार नाही. म्हणूनच मग ज्यावेळी आपल्याला आठवतं की अजित पवार यांचा
या सरकारसोबत, महायुतीच्या सरकारसोबत शपथविधी होण्याच्या काही वेळाआधी शरद पवारांनी सांगितलेलं होतं की भुजबळांचा त्यांना फोन आला आणि भुजबळ यांनी त्यांना सांगितलं की ते कशाला जमले, ते मी जरा तिकडे काय चाललंय ते बघून येतो आणि तुम्हाला कळवतो. आणि बघून येतो आणि तुम्हाला कळवतो म्हणणारे भुजबळ थेट अजित पवार यांच्याबरोबर शपथ घ्यायला गेले, हे आपण बघितलेलं आहे. तर मित्रहो, भुजबळ यांनी जे सांगितले ते नवीन काहीच नाही. केंद्रीय यंत्रणांच्या ससेमिऱ्यामुळं बरीच मंडळी भारतीय जनता पक्षासोबत गेली. त्यात एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतली अनेक मंडळी होती आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमधली सुद्धा अनेक मंडळी त्याच कारणामुळे तिकडे गेलेली आहेत. भुजबळांचं त्यातलं अत्यंत गंभीर एक विधान असं आहे की म्हणजे मी ओबीसी असल्यामुळं या केंद्रीय यंत्रणांनी माझा छळ केलेला आहे आणि मी जर उच्च जातीतला असतो तर मला हा त्रास सहन करावा लागला नसता, हेही भुजबळांनी बोलून दाखवलेला आहे. असा दावा राजदीप सरदेसाई यांनी पुस्तकात केलेला आहे. आता यावरून सगळा प्रचंड गदारोळ झाल्यानंतर लोकसत्तेत त्या संदर्भातली बातमी या पुस्तकातल्या प्रकरणासंदर्भातली प्रसिद्ध झाली, भुजबळांच्या दाव्यासंदर्भातली प्रसिद्ध झाली आणि सकाळी उठल्या उठल्या सगळ्या वृत्तवाहिन्यांच्यावरून त्या संदर्भातला गदारोळ उडाला आणि ऐन निवडणुकीत म्हणजे महायुतीला मागं ढकलणारी ही बातमी, महायुतीला मागं ढकलणारं या पुस्तकातला हा तपशील आहे. एकूण राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक हेतू संदर्भात म्हणजे जे दावे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करतात की आम्हाला केवळ विकासासाठी तिकडे जायचं आहे किंवा विकासासाठी आम्ही भारतीय जनता पक्षासोबत गेलेलो आहे, तर ते सगळं खोडून काढण्याचं काम भुजबळांचा हा कथित दावा करतो. आणि त्यामुळं मग एकूण भुजबळ अडचणीत आले, त्यांचा पक्ष अडचणीत आला, महायुती अडचणीत आली आणि इतकं सगळं घडल्यानंतर भुजबळांना मग सांगावं लागलं की हे सगळं खोटं आहे, मी अशी कोणतीही मुलाखत दिलेली नाही आणि ही खोटी माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल मी राजदीप सरदेसाई यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे, असं भुजबळ यांनी सांगितलंय. खरं तर एखादा नेता ऐन निवडणुकीच्या काळात अडचणीत आल्यानंतर यापेक्षा वेगळं काही करू शकत नाही. त्यामुळे भुजबळांनी जो कायदेशीर कारवाईचा करण्याचा इशारा दिलाय तो मला जास्त महत्वाचा वाटतो. आता यातल्या थोड्या वेगळ्या तपशिलाकडे मी वळणार आहे. म्हणजे बघा, हे जे प्रकरण आहे 8वं प्रकरण राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातलं हमारे साथ ईडी है वॉशिंग मशीन पॉलिटिक्स, म्हणजे त्या प्रकरणात म्हणजे भुजबळांच्या संदर्भातला जो मुद्दा आहे तो एकमेव मुद्दा हा नवीन आहे, वेगळा आहे. म्हणजे भुजबळांचं म्हणणं बाकी वेगळं काय नाही. म्हणजे अनेकांनी खाजगीत ईडीची भीती व्यक्त केली असली, प्रफुल्ल पटेल मात्र अतिशय चतुर राजकारणी असल्यामुळे त्यांनी या संदर्भातला काही उल्लेख केलेला नाही. म्हणजे स्वतः प्रफुल्ल पटेल यांच्यावर केंद्रीय संस्थांनी कारवाई केलेली होती आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पुढाकारानं भारतीय जनता पक्षासोबत गेल्यानंतर त्यांच्यावरच्या कारवाया थांबलेल्या आहेत, आपलं माहिती आहे. तर पण प्रफुल्ल पटेल यांनी ते मान्य केले नाही. प्रफुल्ल पटेल म्हणतात की एकीकडे विखुरलेले विरोधक आणि दुसरीकडे सत्तेत जाऊन विकास करायचा, तर विकास करण्यासाठी आम्ही सत्तेसोबत गेलेलो आहोत, ते हे ईडीचं कारण वगैरे मान्य करत नाहीत. तर यातलं प्रकरणाची सुरुवात करताना राजदीप सरदेसाई यांनी सांगितलंय, लिहिलेलं आहे की 2023 सालातल्या मे महिन्यातली एक संध्याकाळ आहे, प्रसन्न संध्याकाळ आहे. नाशिक मधल्या एका हॉटेल मधल्या वातानुकूलित खोलीमध्ये छगन भुजबळ बसलेले आहेत. आपल्या आवडत्या व्हिस्कीचे घोट घेत घेत भुजबळ बोलतायत. भुजबळांना घाम फुटलेला आहे, कारण काही दिवसापूर्वीच त्यांना ईडीची नोटीस आलेली आहे आणि त्या ईडीच्या नोटीसमुळे ते त्रासलेले आहेत, अशा प्रकारचा उल्लेख करत हे प्रकरण पुढे जातं. म्हणजे सुरुवातीलाच राजदीप सरदेसाई यांनी व्हिस्कीचा उल्लेख केलेला आहे आणि भुजबळ जे म्हणतायत की मी अशी कोणतीही मुलाखत दिलेली नाही, ते त्यांच्या दृष्टीनं खरं असू शकतं. कारण भुजबळ आणि राजदीप सरदेसाई हे एकत्र बसलेले आहेत, ते संध्याकाळी पार्टी करता आहेत आणि ती पार्टी करता करता मद्यपान करता करता बोलताहेत, असा याचा अर्थ आहे. राजदीप सरदेसाई यांनी त्यातलं काही लपवलेलं नाही यात. आणि त्यावेळी जे भुजबळ बोलले ते राजदीप सरदेसाई यांनी पुस्तकात त्यांचा दावा म्हणून घेतलेला आहे. त्यामुळे भुजबळ म्हणू शकतात की मी अशी कोणतीही अधिकृत मुलाखत दिलेली नाही, पण खाजगी बैठकीत भुजबळांनी हे सांगितलेलं असू शकतं. अर्थात खाजगी बैठकीत सांगितलेल्या गोष्टी जाहीरपणे
कशा वापरायच्या किंवा वापरणं कितपत नैतिक आहे या संदर्भात चर्चा होऊ शकते, चर्चा होती राहील. पण भुजबळ जे बोलले ते खरंही असू शकतं आणि भुजबळ जे म्हणतायत की मी अशी कोणती मुलाखत दिलेली नाही, तेही खरं आपल्याला मानावं लागेल. कारण अशी ही अधिकृत मुलाखत नाहीच. सरदेसाई यांच्या पुस्तकातल्या या प्रकरणावरून आपल्याला लक्षात येतं की अधिकृत मुलाखत नाही. पुढं व्हिस्कीचे उल्लेख आहे, व्हिस्कीचा आणखी एक पेग भरल्याचा उल्लेख आहे आणि मग चर्चा रंगात रंगते. त्यावेळी व्हिस्कीची बॉटल रिकामी झाली असा सुद्धा उल्लेख राजदीप यांच्या पुस्तकात आहे. म्हणजे मद्यपान करता करता दारूच्या नशेत जी माहिती भुजबळांनी दिली असेल किंवा जे बोलले असतील तीच माहिती खरी मानून राजदीप सरदेसाईंनी त्याचा पुस्तकात उल्लेख केलेला आहे. त्यामुळं दोघांनाही दोघंही आपापल्या ठिकाणी योग्य आहेत असं म्हणता येऊ शकतं. पण पुन्हा प्रश्न उरतोच की खाजगी चर्चेतल्या खाजगी गप्पांमधली माहिती ही जाहीरपणे कशा संबंधित व्यक्तीला कोट करून कशी काय मांडली जाऊ शकते हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, उपस्थित होणार आहे. पण एकूणच हे भुजबळांनी आणि राजदीप सरदेसाई यांनी व्हिस्की पीत पीत ज्या मारलेल्या गप्पा आहेत, व्हिस्की पीत पीत जे ईडीचे वाभाडे काढलेले, व्हिस्की पीत पीत जे एकूण सगळं हे ईडीचं राजकारण उघड केलेलं आहे ते या निमित्तानं लोकांच्या समोर आलेलं आहे. जी माहिती सगळ्यांनाच या संदर्भात माहिती होती की हे जे पक्षांतर झाले आहेत हे ईडीच्या धाकानं झाले आहेत. फक्त भुजबळांनी ते अधिक पोटतिडकीनं सांगितलेलं आहे, व्यक्तिगत त्रासातून सांगितलेलं आहे. कारण ते एकदा त्यांनी तो सगळा त्रास अनुभवलेला आहे आणि पुन्हा हा त्रास अनुभवायला येऊ नये त्यामुळं घाबरलेले आहेत आणि त्यामुळं आपण भारतीय जनता पक्षासोबत गेलो आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यामुळे या विषयाची चर्चा यापुढे होत राहील. आपण त्या संदर्भात काय अपडेट असतील ते घेत राहू. धन्यवाद.